तुंग किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातीलच एक पावन मावळ या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पाहायला मिळते आणि इथेच आहे तुंग किल्ला आणि यालाच कठीणगड नावाने सुद्धा ओळखले जाते. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका स्वराज्यातील किल्ल्यावर ज्याचं नाव आहे तुंग किल्ला किंवा कठीणगड. पावन मावळमध्ये स्थित असलेला हा किल्ला किमान 3500 फूट उंच आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला होते हनुमंताचे दर्शन आणि इथूनच किल्ल्याकडे जाण्याचा मार्गसुद्धा दिसून पडतो. आणि सुरुवातीला आपल्याला वीरगडाचे स्मारक दिसून पडते. या स्मारकाचे वाचन कसे करावे याबद्दलची माहिती आपल्याला इथे फलकावर बघायला मिळते. तसं म्हटलं तर याबद्दलची माहिती मी घनगडाच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दिलेली आहे. हे स्मारक बघितले की इथूनच किल्ल्यांच्या पायऱ्यांची सुरुवात होते. काही वेळ चालल्यानंतर आपल्याला हनुमंताचे दर्शन होते. हनुमंताचे दर्शन घेतले की पुढे थोडीशी अवघड वाट ओलांडली की आपल्याला गडावरील मेटे पॉईंट दिसून पडतो. 12 फूट लांबीची आणि 5 फूट उंच असलेली ही खोली पहारेकरांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात आली होती आणि यालाच मेटे असं म्हणतात. या मेट्याच्या वरतच आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते. ही पाण्याची टाकी बघितली की पुढे आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा बघायला मिळतो. आता हा दरवाजा राजगडावरील पाली दरवाजाची आठवण करून देतो. फक्त अंतर एवढंच की पाली दरवाजा भव्य स्वरूपात आहे आणि हा दरवाजा त्यापेक्षा लहान आहे. आता हा दरवाजा ओलांडला की 2 मार्ग जातात. पहिला मार्ग जातो किल्ल्याचं मुख्य द्वार म्हणजेच हनुमानद्वाराकडे आणि दुसरा जातो बुरुजाकडे. तर पहिल्यांदा आपण गेलो बुरुजाकडे. आता दरवाजापासून इकडे आलो की आपल्याला इथे वाड्याचे अवशेष दिसते. हे बघा, हे वाड्याचे अवशेष आहे आणि तिकडल्या साईडला जो आहे तो आहे बुरुज आणि इथे एक शौचकूप आहे. तुम्हाला दाखवतो मी. वाड्याच्या अवशेषच्याच बाजूला शौचकूप आहे आणि इथं आहे किल्ल्याचा बुरुज. बुरुज बघून झाल्यानंतर मी निघालो किल्ल्याच्या हनुमानद्वाराकडे आणि हे हनुमानद्वार आणखी एका अनोख्या पद्धतीने बांधण्यात आले आहे. आता आपण आलो आहे हनुमानद्वारापाशी. आता हा जो द्वार आहे, जी इथून येण्याची जागा आहे, त्याच्यासमोर ही जी भिंत दिसते लांबसर बांधलेली, ती काय आहे, त्या कारणामुळे काय होते की शत्रूंना आल्याबरोबर हा दरवाजा दिसत नाही आणि गडावरील जे सैन्य आहे त्यांची हालचालसुद्धा या भिंतीमुळे दिसून पडत नाही आणि त्यामुळे काय होते की शत्रूंवर गडावरील जे सैन्य आहे ते हल्ला करू शकतात. आणि वरतं पण तुम्ही बघू शकतात, वरून पण गडावरील जे सैन्य आहे ते या येणाऱ्या शत्रूंवर हल्ला करू शकतात. आणि ही जी पद्धत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गडाचे बांधकाम केले त्यावेळेस राज्यव्यवहारात जे अशा स्वरूपाचे बांधण्यात आले त्यालाच जीबी असं म्हटलं जाते. त्याची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते. आणि त्याचबरोबर इथे दगडांमध्ये कोरलेले हनुमानांचे शिल्पसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. आणि दाराच्या आतमध्ये गेल्याच आपल्याला पहारेकऱ्यांसाठी बसण्याची जी जागा असते ती दाराच्या दोन्ही बाजूला दिसून पडते. आता इथनं पुढे गेल्यावर डावीकडे आणि उजवीकडे अशा दोन्ही बाजूकडे आपल्याला राजवाड्यांचे अवशेष दिसून पडतात. आणि इथून उजवीकडे जो मार्ग जातो तो जातो बाले किल्ल्याकडे. त्याआधी आपल्याला गणपतीचे एक मंदिर लागते आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याची टाकी आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या समोरासमोर एक कचेरीची जागा आहे. आता कचेरी म्हणजे काय, तर किल्ल्यावरील ज्या नोंदी, महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स वगैरे असायचे ते या ठिकाणी ठेवायचे, त्यालाच कचेरी असं म्हटलं जाते. आणि पुढे आहे गणपती मंदिर. मात्र मध्ययुगात हे मंदिर कोणी वसविले याची माहिती आपल्याला निश्चित मिळत नाही. गणेशाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी. आता बाले किल्ल्याकडे जात असताना आपल्याला आणखी काही वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. मात्र आम्ही इथे रस्ता चुकलो, कारण हा जो मार्ग जातो तो जातो स्तंभी पाण्याच्या टाक्याकडे आणि दुसरा जो मार्ग जातो तो जातो बाले किल्ल्याकडे. तर आम्ही निघालो होतो स्तंभी टाक्याकडे. आता स्तंभी पाण्याच्या टाक्याच्या पुढे सुद्धा एक पाण्याची टाकी आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा एक रस्ता जातो, परंतु तो थोडा कठीण आहे आणि कदाचित टेहळणीची जागा आहे. त्यानंतर आम्ही निघालो बाले किल्ल्याकडे. आता किल्ल्याच्या माथ्यावर एक तुंगाई देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये साधारणतः 1 ते 2 व्यक्ती राहू शकतात. तुंगाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर गडाच्या माथ्यावर आणखी एक पाण्याची टाकी आपल्याला दिसून पडते आणि ही टाकी माथ्यावरील सैन्यांसाठी बांधण्यात आली होती. परंतु काही काळामुळे त्या पाण्याच्या टाकीला खालून होल पडले आहे
त्यामुळे आता या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी राहत नाही. आता म्हटलं तर या किल्ल्याचा इतिहास, तर या किल्ल्याला कठीणगड नावाने सुद्धा ओळखले जाते. पावनमावळमध्ये स्थित असलेला हा किल्ला घाटरक्षक दुर्ग म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा किल्ला 1600च्या अगोदर आदिलशाहीने बांधला होता. त्यानंतर 1657मध्ये पवनमावळातील संपूर्ण प्रदेश जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकोना, लोहगड, विसापूर आणि किल्ला तुंग स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर 1660मध्ये या भागाच्या सुरक्षतेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. सन 1665मध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने तिकोना आणि तुंग या भागातील अनेक गावे जाळली, परंतु ते हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. आणि पुरंदरच्या झालेल्या तहामध्ये सुद्धा या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. मात्र या किल्ल्याचा उद्देश म्हणजे बोरघाटावरील व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत होता. या गडावरून लोहगड, विसापूर, तिकोना असा बरेचसा प्रदेशसुद्धा आपल्याला दिसून पडतो. आणखी एक गोष्ट सांगायचं विसरलो, ते म्हणजे किल्ल्याकडे येत असताना मेटे पॉईंटच्या अगोदर किल्ल्यावरील सगळ्यात मोठी पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळते. त्यालाच 4 खांबी पाण्याची टाकीसुद्धा म्हणतात. तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी.